नमस्ते, हरिओम. आज आपण नवीन एका विषयी चर्चा करणार आहे. तो आहे कालसर्पशांती. कालसर्पशांती कशा पद्धतीने करावी, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे विधी काय, काय तयारी करायला पाहिजे, काय नाही, संपूर्ण माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला देणार आहे. जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर हेरंबदोष ॲस्ट्रोलॉजर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सगळे पुढचे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिसतील. तर चला सुरुवात करूया. कालसर्पशांती ही कुठे केली जाते? सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे. कालसर्पशांती ही त्र्यंबकेश्वरला सुद्धा केली जाते आणि कालसर्पशांती ही नाशिकला सुद्धा केली जाते. कालसर्पशांतीसाठी शक्य असेल तर पांढरे वस्त्र परिधान करणं अतिशय उत्तम. कालसर्पशांती सुरुवात करताना सगळ्यात महत्त्वाचा प्रधान संकल्प केला जातो. संकल्पाशिवाय कुठल्याही कार्याची सिद्धी होत नाही. आपण जे कार्य कालसर्पशांतीचं करणार आहे, याच्यामधून आपल्याला भगवंताकडून जे प्राप्त करून घ्यायचं आहे, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा संकल्प आपण या ठिकाणी भगवंताला सांगत असतो. आणि भगवंताकडून आपल्याला जे जे पाहिजे आहे ते मागणं आपण त्या ठिकाणी मागून घेत असतो. नंतरून आपण स्वस्ति पुण्याह वाचन असा विधी त्यामध्ये करणार आहे. स्वस्ति पुण्याह वाचन म्हणजे कलश पूजन असं म्हटलं गेलेलं आहे. कलशाची विधी केली जाते आणि कलशाकडून बऱ्याच विविध प्रकारचे आशीर्वाद त्या ठिकाणी मागितले. नंतरून 2 नंबरचा चौरंग असतो मातृका पूजन. आपल्या कुलस्वामिनीची पूजा आपण त्या ठिकाणी करत असतो. कारण ह्या पूजेमध्ये कुलदेवीचे आशीर्वाद, कुलस्वामिनीचे आशीर्वाद खूप गरजेचे आहेत, म्हणून कुलस्वामिनीची पूजा त्या ठिकाणी केली जाते. नंतर प्रधान पूजन केलं जातं. प्रधान पूजन म्हणजे राहू, काल आणि सर्प या संपूर्ण देवतेंची पूजा त्या ठिकाणी केली जाते. नंतरून नवग्रह पूजन याच्यामध्ये केलं जातं. नंतरून रुद्रपूजन म्हणजे महादेवांची पूजा याच्यामध्ये केली जाते. नंतरून याच्यामध्ये दिग्रक्षण, पंचगव्यकरण असे छोटे छोटे बरेचसे विधी इन्क्लूड आहेत. नंतरून हवन पूजा याच्यामध्ये केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं नवग्रहांचा हवन, इथूनच हवनाला सुरुवात होते. नंतरून राहू, काल, सर्प यांचं हवन केलं जातं. नंतरून उत्तरांग हवन असे विधी याच्यामध्ये केली जाते. नंतरून बलिदान, पूर्णाहुती अशा पद्धतीने हे संपूर्ण कर्म या ठिकाणी केलं जातं. ही पूजा नाशिक, त्र्यंबकेश्वर दोन्ही ठिकाणी आपण करू शकतो. ही पूजा 1 दिवसाची शांती पूजा आहे. ह्या पूजेला ज्यांची पूजा आहे शक्यतो त्यांनी बसलं तरी चालेल. त्यांनी जर बसेल तर त्यांच्यासाठी नक्कीच ही पूजा फायदेकारक ठरू शकते. त्याचसोबत आईवडील असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी पूजेला बसू शकतात. त्याच्याने सुद्धा आपल्याला ही पूजा नक्कीच उत्कृष्ट पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीचा फायदा देऊ शकते. अशा पद्धतीने आपण ही त्र्यंबकेश्वरला किंवा नाशिकला दोन्ही ठिकाणी शांती पूजा करू शकतो. शक्यतो शांतीपूजेला कुठल्या प्रकारची सामग्री आणण्याची गरज नाही. सगळं साहित्य गुरुजीच मॅनेज करतात. त्या पद्धतीत आपण गुरुजींशी बोलणं करून घ्यायला. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर आपल्याला या ठिकाणी पूजेची योग्य पद्धतीने दक्षिणा माहिती करून घ्यायची असेल किंवा अजून काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मेसेज करू शकता. तोपर्यंत जय त्र्यंबकराज. हरिओम. नमस्ते.